पवित्र रमजान महिन्यानिमित्त वलांडीत AIMIM तर्फे दावत ए इफ्तार उत्साहात। मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त वलांडी येथे AIMIMच्या वतीनं दावत ए इफ्तार कार्यक्रमाचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले। वलांडी येथील मुख्य बाजारपेठेजवळील आझादनगर परिसरात आयोजित या इफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजान महिना इस्लाम धर्मात आत्मसंयम, श्रद्धा आणि ईश्वर भक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत रोजा उपवास पाळून अन्न व पाण्याचा त्याग करतात। दिवसभर उपवास केल्यानंतर सूर्यास्तानंतर इफ्तारद्वारे रोजा सोडला जातो। तसेच नमाज, तरावीह, कुराण पठण, धार्मिक प्रवचन आणि समाजात शांतता, बंधुभाव व मानवतेचा संदेश देण्यावर विशेष भर दिला जातो। दावत ए इफ्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाजातील नागरिक एकत्र येत सामाजिक ऐक्य व सलोखा वाढवण्याचा संदेश देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व विशद करत परस्पर प्रेम, सहिष्णुता आणि सामाजिक एकात्मता जपण्याचं आवाहन केलं। हा कार्यक्रम वलांडीतील AIMIMचे वलांडी अध्यक्ष सिराजभाई बावडीवाले, मजरूभाई बावडीवाले, उपाध्यक्ष बाबूलालभाई पठाण, मकसूद जमीदार, इस्राईल पैलवान तांबोळी, शुभम नागरमोळे, वसीम शेख, मुशरफ मुंजेवार, सरफराज पठाण, तालीम सय्यद, अल्ताफ जामीदार, अवेज मुंजेवार, मस्तसीन मुंजेवार, मोहम्मद शेख, निसार पैलवान, कलीम शेख, परवेज बावडीवाले इत्यादी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने करण्यात आला। तर या कार्यक्रमाला लातूर जिल्हा प्रवक्ता मोहसिन खान, उदगी नगर परिषदचे नूतन नगरसेवक ताहेर हुसेन, देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वरांडे, वलांडी दूर क्षेत्राचे पोलीस अंमलदार लामतुरे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, व्यंकटराव पाटील, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, माजी उपसरपंच दिनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील इत्यादींसह हिंदू मुस्लिम बंधूंनी मोठ्या प्रमाणात या इफ्तार पार्टीला उपस्थित राहून ही इफ्तार पार्टी अति उत्साहात पार पडली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम नवतरुण व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं। शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। संपादक अजित सौदागर, विस्तार न्यूज महाराष्ट्र। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज महाराष्ट्र पाहत राहा।